जरा लक्ष द्या, सोपा प्रॉब्लेम आहे, फक्त त्यात एक ट्रिक आहे, काय ते सांगतो नंतर प्रॉब्लेम मध्ये. बघा, इट इज रिक्वायर्ड टू सिलेक्ट अ फ्लॅट बेल्ट ड्राईव्ह फ्रॉम अ फॅन, म्हणजे ऍप्लिकेशन काय दिली आपल्याला, फॅन रनिंग ऍट अ स्पीड ऑफ, फॅनची स्पीड दिली आपल्याला, फॅनची स्पीड 360 RPM. त्याच्यानंतर काय म्हटलंय बघा, विच इज ड्रिव्हन बाय, पॉवर दिली, पॉवर 10 किलोवॅट, पॉवर दिले 10 किलोवॅट ऍट 1440 RPM स्पीड, 1440 RPM स्पीड दिली. आता जरा लक्ष द्या, मी तर एक पुली दाखवतो, ही स्मॉलर पुली, ही लार्जर पुली, एक स्मॉलर पुली आहे, एक लार्जर पुली आहे. ह्यातलं आपल्याला मोटरची स्पीड दिली 1440, जे ड्रायव्हर, त्याला मी N1 म्हणतो, N1 1440, स्मॉलर जो असणार त्याची स्पीड जास्त असणार, सो N1 1440 ही मोटर आहे. ही पुली या पुलीला ट्रान्समिट करते पॉवर, आणि ही फॅनला कनेक्ट केली, आणि याची स्पीड जी आहे म्हणजे ड्रिव्हन 360 दिली. लार्जर पुलीची स्पीड कमी असणार, त्यामुळे याला म्हणतो NP. म्हणजे ड्रायव्हर जो आहे, ड्रायव्हर त्याची 1440 मोटरची स्पीड, आणि ड्रिव्हन त्या ऍप्लिकेशनची स्पीड किती आहे, 360. पुढे, द बेल्ट ड्राईव्ह इज ओपन अँड द स्पेस अवेलेबल फॉर सेंटर डिस्टन्स. सेंटर डिस्टन्स म्हणजे ह्या पुलीपासून ह्या पुलीपर्यंत सेंटर टू सेंटर डिस्टन्स एक्स, हे दिले मला 2 मीटर. ठीक आहे, सो स्पेस अवेलेबल इज 2 मीटर, अप्रॉक्सिमेट म्हणले. ठीक आहे, पुढे, द बेल्ट व्हेलॉसिटी शुड बी बिटवीन, आणि बेल्टची व्हेलॉसिटी ही 17.8 टू 22.9 मीटर पर सेकंडच्या मध्ये असायला पाहिजे असं सांगितले. ते तुम्हाला आधी आपण प्रोसिजरच्या वेळेला पण बघितलं की आपली स्पीड ह्या दोघांच्या मध्ये असायला लागते. ठीक आहे, पुढे, द पॉवर ट्रान्समिटिंग कॅपॅसिटी ऑफ द बेल्ट पर mm width per ply at 180 degree arc of contact and the belt velocity 5.08 is 0.0118. हे जर वाक्य आहे की नाही, हे वाक्य हे करेक्टेड पॉवर रेटिंग ऑफ बेल्ट साठी लागणार आहे. मी त्यावेळेला पुन्हा येतो या वाक्यावरती. ठीक आहे, त्याच्या पुढे जावा. द लोड करेक्शन फॅक्टर कॅन बी टेकन ॲज, लोड करेक्शन फॅक्टर म्हणजे FA कॅन बी टेकन ॲज 1.2, फॅक्टर डायरेक्ट दिलाय. पुढे, suggest preferred diameters of motors, fan pulleys and give complete specification of belt. आणि बेल्टचं सगळं स्पेसिफिकेशन सांगा असं सांगितलं. ठीक आहे, चलो आपण आपल्या रेग्युलर प्रोसिजर प्रमाणे बेल्ट सिलेक्शन करत जायचं. सिलेक्शन ऑफ बेल्ट, त्यातली पहिली स्टेप डायमीटर, पहिली स्टेप काय, डायमीटर काढायचा. मला डायमीटर काढायचा आहे, त्यासाठी मला इथं काय करायला पाहिजे, कन्सिडर व्हेलॉसिटी ऑफ बेल्ट. किती घ्या रे व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटी 18 19 घ्या. 18 घेतली. ठीक आहे, या दोघांच्या मधली घ्यायची, मी 18 घेतली, 18 मीटर पर सेकंड. मिनिमम साईडला ठेवायची, म्हणजे काय होईल, पुढचं मार्जिन मिळते आपल्याला, वाढली तरी मार्जिन मिळते. आता व्हीचा फॉर्म्युला सांगा. व्हेलॉसिटी घेतली आपण 18, डायमीटर मला माहित नाही, स्पीड. आता लक्ष द्या, ड्रायव्हरची स्पीड घ्यायची 1440, तर तुम्हाला त्याचं डायमीटर मिळतं. सॉल्व करा, तुम्हाला डायमीटर मिळतं 0.238 238 0.238 मीटर. ओके, म्हणजे 238 mm, कारण हे 18 मीटर मध्ये आहे, त्यामुळे डायमीटर मीटर मध्ये मिळाला, म्हणजे 238 mm. पण हे 238 आता काय करायला पाहिजे, मला आपल्या टेबल मध्ये जाऊन स्टँडर्ड कुठला अवेलेबल आहे बघायला पाहिजे. मी समोर तुमच्या समोर जरा टेबल ठेवतो, 1 मिनिट. मग जरा असं टेबल ओपन करतो, बघा जरा असं टेबल मध्ये जरा ओपन करून तुमच्याकडे मिळालं. इथं 250 इथं कुठला अवेलेबल आहे बघा, 250 अवेलेबल आहे, त्यामुळे स्टँडर्ड डायमीटर मी किती घेणार, 250. म्हणतो फ्रॉम टेबल स्टँडर्ड डायमीटर ऑफ पुली इज 250 mm, म्हणजे डी मिळाला मला 250.
आता स्मॉल डी मिळालं की मला काय पाहिजे लागणार होता कॅपिटल डी. कॅपिटल डी म्हणजे काय पाहणं, ही स्मॉलर पुलीचा डायमीटर मिळाला. स्मॉलर पुलीचा. आता लार्जर पुली शोधायचा. लार्जर पुलीचा डायमीटर कसं होणार, बाय युझिंग स्पीड रेशो. सो बाय युझिंग स्पीड रेशो. स्पीड रेशो काय बघा, स्मॉल डी डिवाइड बाय कॅपिटल डी जर घेतला तर यांची स्पीड इनव्हर्सली प्रोपोर्शनल येणार. आता कॅपिटल डी याची स्पीड किती आहे बघा, n2 आहे बरोबर, म्हणजे इथे n2 येणार. इथे स्मॉल डी आहे इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे इथे खाली याची स्पीड स्मॉल डी म्हणजे स्मॉलर पुलीची स्पीड किती आहे बघा n1, इथे n1 येणार. सो स्मॉलर पुली डिवाइड बाय लार्जर पुलीचा डायमीटर इज इक्वल टू लार्जर पुलीची स्पीड डिवाइड बाय स्मॉलर पुलीची, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्पीड. सो 250 डिवाइड बाय कॅपिटल डी इज इक्वल टू n2 360, n1 1440. सॉल्व करा तुम्हाला डायमीटर मिळेल 1000 आला. आता हा डायमीटर तिथं स्टँडर्ड मध्ये अवेलेबल आहे का बघा. मी स्टँडर्ड डायमीटर ठेवलेलं बघा तुमच्या समोर. याच्यामध्ये 1000 अवेलेबल आहे का बघा. सगळ्यात शेवटला 1000 आहे, सगळ्यात शेवट. याचा अर्थ काय की आपण जे सिलेक्ट केलेले आहे डायमीटर्स हे बरोबर आहे. ठीक आहे, म्हणजे हा तुमचा एक डायमीटर झाला स्मॉलरचा, हा तुमचा झाला लार्जरचा. आता तुम्हाला डायमीटर्स मिळाले. डायमीटर्स मिळाल्यानंतरची पुढची स्टेप काय रे, करेक्ट वेलॉसिटी शोध. यस. आता करेक्टेड वेलॉसिटी म्हणून करेक्टेड वेलॉसिटी म्हणजे आपण जी अगोदर अंदाजे वेलॉसिटी घेतलेली ती आता करेक्ट करायची. सो वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय, पाय डी एन डिवाइड बाय 60. जरा लक्ष द्या बाळांनो, मी पुट करतो व्हॅल्यूज. पाय डायमीटर ऑफ स्मॉलर पुली घ्या. स्मॉलर पुलीचा डायमीटर 238 आलेला, पण स्टँडर्ड 250 असल्यावर स्टँडर्ड 250 म्हणजे 250. मी मीटर मध्ये लिहितो म्हणजे वेलॉसिटी डायरेक्ट मीटर मध्ये मिळेल. 250 भागिले 1000 म्हणजे हे मीटर मध्ये कन्वर्ट झालं. इनटू स्मॉलरचा डायमीटर घेतला म्हणजे स्मॉलरची स्पीड घ्यायला पाहिजे. स्मॉलरची स्पीड किती आहे. आता इथं तुम्ही लार्जरचा डायमीटर घेतला तर लार्जरची स्पीड घ्यायची. आन्सर तेच येते 18.84 मीटर पर सेकंड. म्हणजेच तुमची करेक्टेड वेलॉसिटी ही किती आहे पाहनो, 18.84. ठीक आहे, ही तुमची करेक्टेड वेलॉसिटी आहे. बघा पहिल्या स्टेपला मी काय केलं, एक अंदाजे वेलॉसिटी घेतली, त्यावरून डायमीटर मिळवला. स्पीड रेशो वरून दुसरा डायमीटर मिळवला आणि त्या डायमीटरला पुट करून मी करेक्टेड वेलॉसिटी मिळवली. म्हणजे आपल्या ह्या बेल्टची वेलॉसिटी किती आहे, 18.84 आहे. इथं माझी स्टेप 1 संपली. जरासं मी इथंच लिहितो आता स्टेप 2. सेकंड स्टेप सांगा तुम्ही. सेकंड स्टेप सांगा. पॉवर मॅक्सिमम पॉवर काढायची आहे. मॅक्सिमम पॉवर काढण्यासाठी मला काय लागणार आहे, टेबल मध्ये जाऊन काय शोधायला लागणार, लोड करेक्शन फॅक्टर. लक्ष द्या, मी दाखवतो जरासं. त्यांना ऍप्लिकेशन आपल्याला फॅन म्हणून सांगितले. इथं जावा, लोड करेक्शन फॅक्टरचा टेबल. याच्यामध्ये इथं स्टेडी लोड, याच्यामध्ये फॅन आहे बघा, आणि फॅनचा फॅक्टर 1.2 आहे. पण तुम्ही व्यवस्थित जर प्रॉब्लेमचं गिवन बघितला, गिवन तर त्यात त्यांना ऑलरेडी दिलेला आहे लोड करेक्शन फॅक्टर. ठीक आहे, मी ते देतो लोड करेक्शन फॅक्टर. आता इथं तुम्हाला टेबल देणार नाहीत. आता काय झालं बघा, एफ ए तुम्हाला 1.2 दिला असेल तर त्याचा टेबल देणार नाही, त्यामुळे तो डायरेक्ट दिलेला आहे लोड करेक्शन फॅक्टर इज 1. सांगा मॅक्सिमम पॉवर. आता केडब्ल्यू म्हणजे किलोवॅट, म्हणजे पॉवर इन किलोवॅट मॅक्सिमम इज इक्वल टू कसं काढणार, फॅक्टर इंटू तुमची दिलेली पॉवर, एफ ए इंटू तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिलेली पॉवर. प्रॉब्लेम मध्ये दिलेली पॉवर किती आहे बघा, 10 किलोवॅट. सो फॅक्टर आहे 1.2 इंटू 10. फॅक्टर 1.2 इंटू दिलेली पॉवर 10 आहे. सो 12 किलोवॅट. म्हणजेच तुम्ही बेल्ट सिलेक्ट करताना आता पॉवर किती घ्यायची, 12 किलोवॅट घ्यायची. कारण की तुम्ही फॅन या ऍप्लिकेशनला जी पॉवर ट्रान्समिट करणार आहे त्याप्रमाणे तुम्ही सेफ्टीसाठी काय केली, 20% पॉवर वाढवली. ही झाली तुमची मॅक्सिमम पॉवर. ही तुमची दुसरी स्टेप संपली. आता याच्यानंतर तिसरी स्टेप सांगा बघा काय असते. तिसरी स्टेप अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. अँगल ऑफ रॅप. अँगल ऑफ रॅप. अँगल ऑफ रॅप. रॅप म्हणजेच कॉन्टॅक्ट. याचा फॉर्म्युला मी लिहितो, थिटा इज इक्वल टू 180 - 2 अल्फा.
180 मायनस 2 इंटू अल्फा म्हणजे काय साइन इनवर्स R1 मायनस R2 डिवाइड बाय एक्स हा आपला फॉर्म्युला आहे. जरा किंमत पुट करतो 180 मायनस 2 इंटू जरा लक्ष द्या साइन इनवर्स R1 म्हणजे पहिल्याची रेडियस. आता लार्जरची रेडियस घ्यायची. लार्जर तुमचा 1000 डायमीटर आहे, रेडियस किती येणार त्याची 500 मायनस R2 म्हणजे स्मॉलरची रेडियस, या 2 नंबरची रेडियस, त्याचा डायमीटर आहे 250, त्याचा हाफ म्हणजे रेडियस येणार 125. डायमीटर 250 रेडियस 125 डिवाइड बाय सेंटर टू सेंटर डिस्टन्स. सेंटर टू सेंटर डिस्टन्स एक्स आपल्याला दिले 2 मीटर, पण हे MM मध्ये घेतल्यामुळे सेंटर टू सेंटर डिस्टन्स पण तुम्हाला MM मध्येच घ्यायला पाहिजे. 2 मीटर म्हणजे 2000 mm. सांगा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे अँगल ऑफ रॅप किती येते? 158.38. किती? 158.38. 158.38 डिग्री. हा तुम्हाला अँगल ऑफ रॅप मिळाला. पण अँगल ऑफ रॅप मिळाल्यानंतर तुम्हाला त्याचा फॅक्टर शोधायला पाहिजे FD, बरोबर ना? अँगल ऑफ रॅप वरून त्याचा फॅक्टर शोधायला पाहिजे. जर असं लक्ष द्या, मी इथं टेबल मध्ये येतो. इथं हा टेबल दिसतोय सगळ्यांना? इथं टेबल आहे बघा, आर्क ऑफ कॉन्टॅक्ट फॅक्टर FD. यात तुमचा अँगल जो आहे इथं इथे आहे बघा 158.38. इथं बघायचं 158 कशाच्या मध्ये येतोय? 150 आणि 160च्या मध्ये येणार, ह्या दोघांमध्ये, बरोबर? म्हणून मी इथं मुद्दाम तो टेबलच ड्रॉ करतोय. इथं जरा टेबल ड्रॉ करतो, ठीक आहे? इथं लिहितो थिटा, इथं लिहितो FD, अँगल 150 आणि 160च्या मध्ये यायला पाहिजे, दोघांच्या मध्ये. 150 साठी किंमत 1 2 3 4 1 2 3 4 1.13 आहे आणि 160 साठी 1.08 आहे. तो टेबलच मुद्दाम ड्रॉ केलाय मी, टेबलच इथं ड्रॉ केलाय. आता याच्यावरून तुम्हाला मी लास्ट टाइमला म्हटलेलं 150 साठी किंमत आहे 1.13, 160 साठी किंमत आहे 1.08. तर इथं काय करावं लागतं आपल्याला? इंटरपोलेशन यूज करावं लागतं. इंटरपोलेशन करायचं. इंटरपोलेशन युझिंग इंटरपोलेशन. इंटरपोलेशन म्हणजे थोडक्यात काय असते? 2 रुपयाला 5 आंबे तर 10 रुपयाला किती असं असते ते. 150 ला 1.13, 107 ला 1.08, तर 158.38 ला किती, असं ती सिंपल आपण एक प्रोपोर्शन यूज करतोय. दाखवतो FD, जरा लक्ष द्या. आता काय करायचं? तुमची किंमत 1.08 पेक्षा काय असणार? जास्त का? बघा ह्या दोघांच्या मध्ये किंमत वाढायला लागली इकडे, 1.08 पेक्षा जास्त आहे, म्हणून पहिला याची किंमत दिली 1.08 प्लस. आता प्लस कसं करायचं बघा, ह्या दोन अँगलचा डिफरन्स खाली लिहायचा 160 प्लस मायनस 150, 160 मायनस 150, ह्या दोघांचा डिफरन्स वर लिहायचा 1.13 मायनस 1.08 इंटू 160 मायनस तुमची 158.38. सॉल्व करा, तुम्हाला FD मिळेल. मी परत एकदा सांगतो, इंटरपोलेशन बघा 1.08 पेक्षा तुमची किंमत जास्त आहे म्हणून इथे 1.08 दिला, म्हणजे 160 ची किंमत प्लस ह्या दोघांचा डिफरन्स डिनॉमिनेटरला, या दोघांचा डिफरन्स न्यूमरेटरला, मॅक्सिमम मायनस तुमची किंमत येते. सॉल्व करा. 1.13 आहे त्या. 1.13. परफेक्ट 1.13 होय नाही रे, होय. काय तर चुकाले. 1.13 आहे त्या. 1.13 किंमत आल्या, होय. होय. काय तर चुकाले बघा. कुणाचं? असं हायच टाकलं की सर. हायच टाकले सर, हायच टाकल्या 1.13 आल्या. मी काय म्हटलं 1.13 उत्तर येणार नाही बाळांनो. 1.08 किंवा 0.9च्या जवळच उत्तर यायला पाहिजे. मग आपल्याला पॉईंट घ्यायला पुढे चुकले, मग पॉईंट कमी, पॉईंट कुठे तरी हे झाला आपला इसकटलाय. मग नाही, मी एकदमच बरोबर लिहिले. काय तर चुकले तुमच्या इथं 100%. मी सांगतो तसं करा. कॅल्सीवरती पहिला हे सॉल्व करा, वरचं हे 1.13 मायनस 1.08 हे करा. 1.13 मायनस Minus 1.08. हा ठीक आहे. त्याला आता इंटू करा. 0.05. इंटू कर की हे पुढचं ब्रॅकेट हा. टाकून हे 160 मायनस 158.38. 160 मायनस किती लिहिलंय सर? 158.38.
हा ते चुकले हो, बरोबर आहे. आम्ही हा बरोबर ते लिहिलं. मी सांगितली की ते 158 पट अडतीस आहे म्हणून. 160 महिन्यात 158 अडतीस आहे का ते? होय. हा, मग आम्ही ते घेतलेलं होतो. मग मी तुम्हाला काय म्हणलं, तुम्ही चुकीचं सांगायला म्हणून सांगितलंच की तुम्हाला मी. हे बरोबर. झालं, डिवाइड बाय हे करा, 160 मायनस 150 म्हणजे 10 आहे, 10 करा, डिवाइड बाय 10. डिवाइड बाय 10. आता ते 1.08 ला ऍड करा. हा 1.08. 1.08 येते. पुढे काय तर असणार. 8 आहे ते, मग 1.9 घ्या. 1.09 घ्या. 1.089. ठीक आहे. आता लक्ष द्या, चालतंय. मी तुम्ही सांगितलं कसं काय म्हणलं रे, तुमचं चुकलंय सांगा. तुम्ही ते सांगितलं बरोबर त्याच्या मला दोघांच्या मध्ये येते ना. 1.8 मध्ये यायला पाहिजे ना, करेक्ट. 150 ला 1.13 आहे, तुमचं 158 आहे ना. 158 याचा अर्थ तुमची 160 जवळची किंमत यायला पाहिजे, म्हणजे 1.08 च्या जवळ यायला पाहिजे. बघा की 1.089 त्या जवळ आलं. समजलं? हा तुम्हाला फॅक्टर मिळाला, अँगल ऑफ रॅप. आता इथपर्यंत काय डाऊट आहे काय? अँगल ऑफ रॅप पर्यंत 3 स्टेप संपल्या. आता चौथी स्टेप काय सांगा? करेक्टेड पॉवर. करेक्टेड पॉवर कशी काढणार रे? AW करेक्टेड मॅक्सिमम पॉवर इंटू एफडी करायचा. मॅक्सिमम पॉवर इंटू एफडी. मॅक्सिमम पॉवर तुमची किती आली बघा, 12 इंटू एफडी किती आहे 1.089. तुम्हाला उत्तर मिळेल KW करेक्टेड 13.06. 13.06. 06. 13.06. पुढे 8 ठीक आहे, म्हणजे तुम्हाला करेक्टेड पॉवर मिळाली. करेक्टेड पॉवर तिथे तुमच्या 4 स्टेप संपल्या. 3 स्टेप संपल्या, 4. आता 5वी स्टेप जरासं व्यवस्थित लक्ष द्या. 5वी स्टेप काय रे? करेक्टेड पॉवर रेटिंग ऑफ बेल्ट. प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला कोणता बेल्ट सिलेक्ट करायला सांगितलंय? फोर्ट बेल्ट घ्या म्हटलंय का हाय स्पीड बेल्ट घ्या म्हटलंय? कोणता बेल्ट सांगितलाय रे? लक्ष द्या. आता मी जर असं मुद्दा म्हणून तुम्हाला इथं मी पुस्तक दाखवतो पहिल्यांदा. इथं द्या. हाय स्पीड बेल्टचा हा फॉर्म्युला आहे बघा, हा फॉर्म्युला 1.0118 इंटू व्ही डिवाइड बाय 5.08. फोर्ट बेल्टचा हा फॉर्म्युला आहे 0.0147 व्ही डिवाइड बाय 5.08. आणि हेच प्रॉब्लेम मध्ये कसं दिलंय बघा. हेच जरासं प्रॉब्लेम कडे जातो मी. वाचा प्रॉब्लेम काय म्हटले बघा इथं. द पॉवर ट्रान्समिटिंग कॅपॅसिटी ऑफ द बेल्ट per mm width per ply at 180 arc of contact is for a speed of 5.08 is 0.0118. स्पीड 5.08 आणि पॉवर किती आहे 0.0118. इथं यायचं म्हणजे हाय स्पीडला दिले. 0.118 इथं आहे बघा 0.0118 आणि स्पीड 5.08 आहे का इथं? हा कुठला बेल्ट आहे? कुठला बेल्ट आहे? करेक्टेड. म्हणजे त्यानं थोडक्यात आयडिया काय केली, हे जे आहे की नाही हे तुमचं फॉर्म्युला, ह्यो फॉर्म्युला कसा आहे ते वर्ड्स मध्ये ते लिहून दिले. वर्ड्स मध्ये. ओके, हे वर्ड काय करायचं आहे असं आपला फॉर्म्युला लिहायचा होता. ठीक आहे, म्हणून म्हणतो मी आता करेक्टेड पॉवर रेटिंग. करेक्टेड पॉवर रेटिंग बेल्ट 5.08 स्पीड साठीची त्यानं पॉवर दिली किती आहे 0.0118. तर तुमच्या स्पीड साठी किती? तर तुमच्या स्पीड साठी किती? व्ही तुमची किती आहे बघा 18.84 आली ना. 18.84 सॉल्व करा. करेक्टेड पॉवर रेटिंग ऑफ बेल्ट
0.04. 0.0437. ओके, ही तुमची करेक्टेड पॉवर रेटिंग ऑफ बेल्ट आली. याच्यानंतरची 6वी स्टेप काय? विड्थ Into number of- ऑफ प्लाईज चं उत्तर मिळते तुम्हाला. त्यासाठी Number of काय plies. करायचं? त्यासाठी काय करायचं? करेक्टेड पॉवर म्हणजे 4थी स्टेप डिवाइड बाय करेक्टेड पॉवर रेटिंग ऑफ बेल्ट. म्हणजे 5वी स्टेप. 4थी स्टेप डिवाइड बाय 5वी स्टेप. 4थी स्टेप ची पॉवर किती आहे बघा? 13.06 डिवाइड बाय करेक्टेड पॉवर रेटिंग ऑफ बेल्ट 0.0437. तुम्हाला विड्थ इंटू प्लाईज मिळेल. दोनशे 298.85. 298. 298.85 85. हे तुम्हाला विड्थ इंटू प्लाईज मिळालं. तर ह्याच्या पुढची स्टेप काय केली ती सांगा लास्ट टाइमला आपण. आता प्लाईज प्लाईज टेबलमधून 3 प्लाईज 4 प्लाईज घेतले टेबल हा टेबल प्लाईजचा हा 3, 4, 5, 6 आणि ह्याच्या पुढे विड्थ दिलेली आहे. मग प्लाईज कन्सिडर करायचे 3, 4, 5, 6 आणि त्याची रिलेटेड विड्थ फाइंड आउट करायची. मी इथे लिहितो कन्सिडर नंबर ऑफ प्लाईज आणि इकडे लिहितो विड्थ. प्लाईज घ्या 3, त्याची विड्थ किती आहे ते सांगा. प्लाईज घ्या 4, विड्थ किती आहे सांगा. प्लाईज घ्या 5, विड्थ किती आहे ते सांगा. प्लाईज घ्या 6, विड्थ किती आहे ते सांगा. काय करायचं? विड्थची किंमत सॉरी प्लाईजची किंमत 3 टाकायची. हा 3 तिकडे डिवाइड करायचा, विड्थ मिळते. प्लाईजची किंमत 4 टाकायची, 4 तिकडे न्यायचा, विड्थ मिळते. घ्या सर, सगळं घेतो, सांगतो. सांग. 99.61. 99.61. 74.71. 59.77. 59. आणि 49.80. 49.80. 80. आता ह्या व्हॅल्यू सगळ्या टेबल मध्ये जाऊन चेक करायच्या. इथे येतो मी टेबल दाखवतो तुम्हाला. व्हॅल्यूज इथं आहेत, टेबल इथं आहे. 3 प्लायला 99.61 पहिला कुठं आहे का बघायचं. 99.61 76 लाच थांबायचं म्हणजे 3 घेऊन चालणार. 4 ला जावा 74.71 कुठं आहे का बघा. 74.71 इथं 76 आहे बघा, आहे 70 जवळ आहे, हे घेऊ शकतो. 5 ला 59 कुठं आहे का बघायचं. 5 ला 59 हे स्टार्ट झाले 70 ला, त्यामुळे नाही. 6 ला 49 कुठं आहे का बघायचं. स्टार्ट झाले 100 म्हणजे सुटेबल एकच आहे. कुठला? 4 नंबरला प्राइस आणि 76 Number of स्टँडर्ड price. आहे. त्यामुळे म्हणतो 74 आहे. 4 plies and 76 mm width selected. समजलं सगळ्यांना? हो. की 4 प्लाईज आणि 76 mm विड्थ सिलेक्ट केली, टेबलला कम्पेअर केलं आणि त्याच्यावरून जे सुटेबल आहे ते सिलेक्ट केलं. इथं बाळून आपली 6वी स्टेप संपली. राहिली लास्टची स्टेप म्हणजे 7वी लेंथ. लेंथ राहिली. फॉर्म्युला लिहितो लेंथ ऑफ बेल्टचा. ठीक आहे, लेंथ मिळाली की आपला प्रॉब्लेम सगळा संपला. 2 प्लस पाय कॅपिटल डी प्लस स्मॉल डी डिवाइड बाय 2 प्लस कॅपिटल डी मायनस स्मॉल डी स्क्वेअर डिवाइड बाय 4x. किंमत लिहितो, x म्हणजे सेंटर टू सेंटर डिस्टन्स mm मध्ये लिहितो. पाय कॅपिटल डी 1000 आहे आपला, 1000. स्मॉल डी 250 आहे, डिवाइड बाय 2 प्लस 1000 मायनस 250 चा स्क्वेअर डिवाइड बाय 4 इंटू x म्हणजे सेंटर टू सेंटर डिस्टन्स mm मध्ये 2000 आहे.
मी पुस्तकातलं उत्तर लिहिलं हेच येते का बघा. $6,033.81 येते का बघा. एक सेकंड. ओके, आता सांग. 6 पॉईंट काय काय select केलंय? 60.33.80 बरोबर आहे. सिलेक्टेड बेल्ट ऑफ स्मॉल डी 250, कॅपिटल डी 1000, प्लाईज किती आल्या 4, विड्थ 76 अँड लेंथ 6,033.81. हा कॅटलॉग वरून तुम्ही सिलेक्ट केलेला काय बेल्ट आहे. हा मागितला की तुम्हाला डनलॉपचा बेल्ट मिळणार. ठीक आहे, मी जरा परत एकदा हा. सांगतो. तसंच आहे. पहिली स्टेप, हा. वेलॉसिटी घेतली अंदाजे 18, आणि किती 17.8 ते 22.9 असते. 18 घ्यायची, त्यावरून डायमीटर काढायचा, स्टँडर्डला कम्पेअर करायचा, 250 मिळाला. त्याच्यावरून स्पीड रेशो लिहिला, स्पीड रेशो, त्यावरून दुसरा डायमीटर मिळवला. जी काय Correct. नवीन तुमची डायमीटर आले त्यावरून करेक्टेड वेलॉसिटी काढली, πdn/60 करून करेक्टेड वेलॉसिटी. त्यानंतर मॅक्सिमम पॉवर काढली फॅन वरून. आता हे डायरेक्ट प्रॉब्लेम मध्ये दिलं फॅक्टर 1.2 नाही तर फॅनचा फॅक्टर आहे तो 1.2, त्यावरून ही मॅक्सिमम पॉवर मिळाली. म्हणजे याच्यासाठी बेल्ट सिलेक्ट करायचा. त्याच्यानंतर अँगल ऑफ रॅप म्हणजे थिटा 158, अँगल ऑफ रॅप थिटा किती 158. त्यावरून मी इंटरपोलेशननी एफडी ची किंमत काढली, इंटरपोलेशननी, आणि एफडी न मॅक्सिमम पॉवरला मल्टिप्लाय केलं, तुम्हाला करेक्टेड पॉवर मिळाली. त्यानंतर करेक्टेड पॉवर रेटिंग ऑफ बेल्ट हे तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिलं 5.08 वेलॉसिटीसाठी 0.0118 एवढी पॉवर ट्रान्समिटिंग आहे. तुमच्या वेलॉसिटीनं मल्टिप्लाय केलं तुम्हाला करेक्टेड पॉवर मिळाली. 4 नंबर डिवाइड बाय 5 नंबर विड्थ इंटू प्लाईज. प्लाईज घेतल्या 3, 4, 5, 6 त्याच्या विड्थ काढल्या, टेबलमध्ये कम्पेअर करून ही विड्थ मिळाली. लेंथ काढल्यानंतर हा तुमचा प्रॉब्लेम संपला. ठीक आहे, प्रॉब्लेम सोपा आहे. होय सोपा आहे. एकदम सोपा आहे. जरा फर्स्ट पेज दाखवा मला सर.